नमस्कार. रामकृष्ण हरी. मी दीपक पळसुले. एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची अर्थात माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असून या पवित्र भूमीत भक्तीचा उत्सव अविरत सुरू आहे. वारकरी, दिंड्या, टाळ मृदुंगाचा निनाद आणि अखंड हरिनामाच्या गजरानं सासवड नगरी विठ्ठलमय झाली. सासवडमधून संत सोपान काकांचा प्रस्थान सोहळाही पार पडतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू असलेल्या संत सोपान देवांच्या स्मृतींशी जोडलेला हा सोहळा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत भावपूर्ण आणि महत्त्वाचा मानला जातो. तर तिकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काळभोरमधला मुक्काम आटपून यवतकडे प्रस्थान केलं. भक्तीच्या या उत्सवाचे सारे रंग आपण पाहणार आहोत एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमातून. संत सोपान काकांच्या पालखीनं पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून वारकरी सासवडमध्ये दाखल झाले होते. याचा आढावा घेतलेला आहे एबीपी माझाच्या वारकरी शिवलीला पाटील यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड येथे मुक्कामी असणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये येते, त्याच्या दुसऱ्या दिवशी संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते सासवडवरून पंढरीच्या दिशेनं होतं. हा नेमका सोहळा कसा असणार आहे याच विषयी बोलण्यासाठी या सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी आहेत आपल्यासोबत. महाराज, कसा असणार आहे यंदाच्या वर्षीचा हा सोहळा? यंदाचा वर्षीचा सोहळा हा मागील सर्व सोहळ्यांपेक्षा जास्ती प्रतिसाद या सोहळ्यामध्ये दिसतोय. आत्ता जो आपण आळंदी आणि तुकोबारायांचं देहूहून प्रस्थान पाहिलं, वारकऱ्यांचा महासागर हा पंढरीकडे वाटचाल करीत आहे. आज माऊली इथे सासवड श्री क्षेत्र सासवड येथे मुक्कामी असणार आहेत. सालाबादप्रमाणे ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला म्हणजे उद्या 12 जुलैला संत सोपान काका त्यांच्या पायी आषाढवारीसाठी प्रस्थान ठेवणार आहेत. साधारणपणे किती समाज या पालखीमध्ये चालतो? काय महत्वाचे टप्पे या पालखी सोहळ्यामध्ये असतात? एकूण या पालखी सोहळ्याचा उद्या प्रस्थान झाल्यानंतर 14 दिवसाचा प्रवास आहे पंढरपूर पर्यंत. दरवर्षी दिंड्यांमध्ये वाढ होत असते. यावर्षी आता 126 दिंड्या या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत आणि साधारण 1.25 ते 1.5 लाखाचा समाज आमच्या पालखी सोहळ्याबरोबर दरवर्षी चालत असतो. यामध्ये थोडीशी आता वाढ होणार आहे. उद्या संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान होते आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झाली असल्याचं संस्थान सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी सांगितलंय. उद्या 12 वाजता संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते सासवडहून पंढरपूरच्या दिशेने होईल. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. रामकृष्ण हरी. तुम्ही बघताय श्री संत सोपान काकांचा प्रस्थान सोहळा. श्री संत सोपान काका म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे भाऊ. अर्थात ज्यांनी परमार्थ सोपा करून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला, ज्यांनी ज्ञान सोपं करून आमच्यापर्यंत पोहोचवलं. निवृत्तीराय निवृत्ती देणारे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञान देणारे, सोपान काका अर्थ सोपा करणारे आणि मुक्ताई या सगळ्यानंतर मुक्तीला मोक्षाला पोहोचवणाऱ्या. अर्थात हा सगळा संतांचा महिमा तुम्ही बघताय आणि या संतांच्याच महिम्यामुळे हे सगळी लोक या मोक्षाच्या ठिकाणी, या ज्ञानाच्या ठिकाणी पोहोचलेली असतात. सासवड अर्थात सोपान काकांचा पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्याच्यामुळेच या लोकांमधला हा सगळा आनंद तुम्ही बघताय. ताकदीनं ही सगळी मंडळी सोपान काकाच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये आहे. सगळे आनंदानं हा सगळा आनंद, हा सगळा जल्लोष हा संतांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी आहे, त्यांच्या प्राप्तीसाठी आहे. ते सोपान काकांचं सामर्थ्य, ते सोपं ज्ञान आमच्याही पदरात पडावं याच्यासाठी हा सगळा सोहळा केला जातो. आणि तुम्ही पाठीमागे बघताय हा जो प्रस्थान सोहळा आहे, ही जी पालखी आहे, संत श्रेष्ठ श्री संत सोपान काका. श्री संत सोपान काका म्हणजे ज्यांनी आम्हाला ज्ञानापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी ताकदीने मार्ग सोपा केला. त्या सोपान काकांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली सासवड भूमी. आणि तुम्ही लाईव्ह बघताय की सोपान काकांच्या पादुकांचं दर्शन एबीपी माझाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला होत आहे. आणि तेच दर्शन घडवण्यासाठी ही सगळी मंडळी संसाराचा व्याप सोडून इथपर्यंत पोहोचली आहे. रामकृष्ण. सासवडमध्ये या प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांशी खास संवाद साधला आहे कीर्तनकार शिवलीला पाटीलनं. रामकृष्णारी. जसं मी मगाशी म्हटलं की ही चारही भावंड
वारकरी संप्रदायाचा पाया असणारे ज्ञानोबाराय आणि या चारही भावंडांचं सामर्थ्य सांगत असताना जिथे ज्ञानाचा आणि भक्तीचा मार्ग सोपा केला जातो ते सोपान काका आणि सासवड ते पंढरपूर ही वारीची परंपरा. आज आपल्यासोबत दिंडी क्रमांक 37 ही सगळी वारकरी मंडळी आहेत. या दिंड्या नियमानं अगदी सुव्यवस्थित पद्धतीने चालतात. पण बऱ्याच माणसांना प्रश्न पडतो की ही दिंडी एवढ्या लांब चालत असताना येणारी ऊर्जा किंवा जो थकवा आहे तो कसा घालवतात किंवा ही ताकद यांना येते कुठून. तर ही ताकद येते भगवंताच्या नामस्मरणातून, भगवंताच्या भक्तीतून, नामघोषातून. कितीही पाय दमले तरी जेव्हा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हा जयघोष होतो किंवा हरिपाठाची सुरुवात, सकाळची काकड्याची सुरुवात, मग भजनी मालिका, हे सगळं करत करत संतांपर्यंत पोहोचायचं. कारण हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय ही जी म्हण आमच्या संतांनी सांगून दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर संत संगती लागते आणि संत संगतीपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रारब्ध प्रबळ, कर्म सत्य आणि मुखी नाम लागतं. अर्थात ही सगळी मंडळी त्याच पहाऱ्याचे पहारेकरी आहेत की जे अखंडितपणे हे वारकरी संप्रदायाची वारसा आपल्या खांद्यावर पेलवतात. तर काय गोडवा असतो याच्यात हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. म्हणून मी विनंती करते महाराजांना की एक सुंदर असं भजन तुम्ही की नेमकं लोकांना कळावं की ताकद येते कुठून. एक सुंदर भजन तुम्हाला जे योग्य वाटेल. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव 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 तुकाराम. धन्यवाद. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही काही पाठांतरातली आणि सामर्थ्यवंत नावं पण अगदी कानाकोपऱ्यातून निर्मित झालेले संत आणि त्या सगळ्या संतांची वाटचाल पंढरीकडे अर्थात आपल्या माहेराकडे आहे. आणि म्हणूनच हा सगळा जयघोष करत करत आम्ही आमच्या आईची पांडुरंग रखमाईची भेट घ्यायला जातोय. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी. यावेळी वारकरी नैवेद्य घेऊन दर्शनाला येत असतात. नेमकी ही परंपरा काय आहे, वारकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या आपण पाहूया. मला सोडलं का? कंपनी सोडली. तेव्हा नैवेद्य घेऊन माऊलींच्या दर्शनाला येण्याची ही अनोखी परंपरा आहे. अनेक वारकरी माऊलींच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतात.
देहू आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा जेव्हा पंढरीची वाट चालत असतो तेव्हा या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक संस्था पुढे येत असतात. थकल्या पायांना मालिश करून देणारी अनेक मंडळी असतात. त्यांच्याशी संवाद साधला एबीपी माझाच्या वारकरी कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी. रामकृष्ण हरी. आता वारीमध्ये जसं अन्नदानाची सेवा असते, निवारा दानाची सेवा असते, पाणी वाटप असेल, नाश्ता वाटप असेल, तर प्रत्येक गोष्टीचं वाटप करून लोक वारीतलं पुण्य मिळवायचा प्रयत्न करतात. आपल्याला वारी करता येत नाही आहे, पण जी माणसं वारी करतायत त्यांची सेवा करून थोडा तरी तो पुण्याचा वाटा आपल्या पदरात पडतोय की काय, या अट्टाहासासाठी बरीच माणसं झटत असतात. त्यामध्ये आज आपण इथे मसाज सेवा देत आहेत दादा, आणि आपण त्यांना विचारूयात की ही सेवा देत असताना किती वर्ष झाली आणि त्याचा काय अनुभव आहे. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. आपलं नाव आणि सेवा करायचं एक उद्दिष्ट सांगा. आम्ही तनिष्का ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ही सेवा पुरवत आहे. आत्ता जवळजवळ आम्हाला 10 ते 15 वर्ष आम्ही ही सेवा पुरवते वारकऱ्यांना, की पंढरपूरपर्यंत ही सेवा आम्हाला राबवण्यापर्यंत आम्ही प्रयत्न करत आहोत. जसं की आम्हाला जवळजवळ 15 ते 20 दिवस ह्या गोष्टीसाठी लागतात आम्हाला, की जसं कामं कशी करायची, जसं प्लॅनिंग करायचं, ह्या पद्धतीने आम्ही करतो. की वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांची श्रेष्ठ तर पुण्यात प्रस्थापन होती पालखी, त्यासाठी आपण कशी सेवा देता येईल ह्या पद्धतीतून आम्ही तनिष्का ग्रुप इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सेवा पुरवत आहे या गोष्टी. छोटा प्रश्न आहे, जसं की आता ही सेवा करत असताना प्रत्येक वारकऱ्यांचे पाय दाबणं, हात दाबणं, खरं तर लोक याला कष्टाचं काम समजतात की बाबा, किंवा मग तुमच्या पायाला हात लावायचा आहे, कोणी याला पुण्य समजतं तर कोणी थोडंसं नको बाबा हे कशाला, त्यापेक्षा दान करूयात, अन्नदान करूया लांबून. मग हे करण्याची कुठून तुम्हाला कल्पना आली आणि हेच करावं असं का वाटलं? आता एक विठुरायांची एक म्हण आहे की प्रत्येक गोष्टीला लाईनीत लांबणं दर्शन असतं. आज विठुराया रखमाईला आपल्याला दर्शन पायापाशी जावं लागतं आणि ते कोणाला सांगता येत नाही, डायरेक्ट आपल्याला दर्शन मिळते ह्या गोष्टीतनं. या माध्यमातून आपल्याला सेवा कशी देता येईल ह्या पद्धतीने आपण सेवा देतो. याच्यामध्ये दादांच्या म्हणण्यानुसार जसं प्रत्येक देवाचं दर्शन हे 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे, पण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन हे चरणाला हात लावून मस्तक ठेवूनच आहे, तेही प्रत्येकाला, कारण त्या चरणाला तेवढं महत्त्व आहे. म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार की लांबून सेवा करण्यापेक्षा जर या मसाजच्या माध्यमातून त्या वारकऱ्यांच्या चरणाला हात लावायची संधी प्राप्त होतीये तर ती सुवर्ण संधी का सोडावी, याच हेतूनं ही मसाज सेवा ही तनिष्का ग्रुप पुण्याच्या माध्यमातून करतात. यांच्या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्ही असंच करत राहा. रामकृष्ण हरी. जय शिवराय, जय शंभूराजा. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असताना नैवेद्य घेऊन वारकरी येत असतात. ही परंपरा नेमकी काय आपण पाहूया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळी गावामध्ये येऊन विसावते त्यावेळी गावातलं चित्र कुठल्याही जत्रेपेक्षा कमी नसतं. म्हणजे माझ्या बाजूला मी दाखवतो की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ही पालखी आहे, ज्यामध्ये त्यांच्या पादुका ठेवल्यात. या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी सासवडमध्ये अगदी पहाटेपासून लोक या ठिकाणी रांगा लावून दर्शन घेत आहेत. आणि केवळ एका सासवडमधले नाही तर सासवडसोबतच पंचक्रोशीतले लोक या ठिकाणी अगदी रात्रीपासून येऊन थांबतात. 2 मुक्काम आहेत माऊलींचे, कारण जो अवघड दिवेघाट ओलांडून ही पालखी ज्यावेळी सासवडला येते त्यावेळेस या घाटातून चालणाऱ्या वारकऱ्यांना थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून या ठिकाणी 2 प्रकारचे विसावे असतात. आणि आपण बघतोय की आता आजचा जो काही माऊली महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे तो सासवडमध्ये आहे. आणि सासवडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वारकरी किती मोठ्या पद्धतीने दर्शन घेऊन पुढे जातात. पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी सहभागी झालेले असतात. आणि हे दर्शन झाल्यानंतर सगळ्यात मोठी प्रथा जर काय असेल तर ती अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजाचे बंधू सोपान काका यांची समाधी याच सासवडमध्ये आहे. आणि सोपान काका त्यानंतर प्रस्थान ठेवतात ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी ही या ठिकाणी सासवडला येते. सासवडमध्ये आल्यानंतर रात्री विसावते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी एक मानाचा नैवेद्य पाठवला जातो. जो नैवेद्य सोपान काकाकडे पाठवला जातो, सोपान काकाच्या मंदिराकडे पाठवला जातो. आणि ज्ञानोबा माऊलींचा हा नैवेद्य सोपान काकाच्या मंदिरात गेल्यानंतरच तिथून सोपान काका प्रस्थान ठेवतात. अगदी जी प्रथा या नैवेद्याची सोपान काकाच्या मंदिरात आहे तीच प्रथा या वारीमध्ये मानाच्या पालख्या आहेत त्या पालख्यांची आहे. पालखीमध्ये ज्यावेळेस सकाळच्या भोजनाची तयारी होते, मात्र या भोजनाच्या तयारीनंतर ही सगळी मंडळी पहिलं भोजनाचं ताट जे आहे ते इथे माऊली महाराजाकडे आणतात, माऊली महाराजांच्या चरणी देतात आणि त्यानंतरच पुढे भोजनाचा आस्वाद घेतात. काय नेमकी प्रथा असते? माझ्यासोबत सुमित महाराज आहेत. महाराज, काय प्रथा असते नैवेद्याची? आम्ही बघतो की सोपान काकाला नैवेद्य गेल्याशिवाय सोपान काका प्रस्थान ठेवत नाही आहेत पुढे पंढरपूर. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायामध्ये द्वादशीचा पर्व हा महापर्व सांगितलेला आहे. द्वादशी पर्वात आहे ना, एकादशीचं पारणं फेडण्यासाठी सूर्योदयाच्या बरोबर आपण उपवास सोडला जातो.
उपवास सोडताना आपल्या आपल्या ऐपतीनुसार लोक नैवेद्य बनवतात. तर महानैवेद्य जो असतो तो पुरणपोळीचा असतो. पुरणपोळीच्या नैवेद्याला महामान्यता असल्यामुळे वारकरी संप्रदायातील बरेच दिंड्या, बरेच फड, बरेच संप्रदायातले मुख्य घटक हे पुरणपोळी वगैरे नैवेद्य करतात. त्याबरोबर शेवायचा खीर हे सुद्धा नैवेद्य करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माऊली जेव्हा आळंदीतून प्रस्थान करून पुणे आणि नंतर सासवडला येते आपल्या बंधुराजाच्या भेटीला, आणि बंधुराजाच्या भेटीला आल्यानंतर माऊलींची भेट हे सोपान काकाला झाली. हे जी एक पोच पावती कशी आहे, तर माऊलीचा नैवेद्य सोपान काकांना जातो व सोपान काकाचा नैवेद्य माऊलींना येतो आणि हे नैवेद्य झाल्यानंतरच प्रस्थान होतात. पुढे सोपन काका जात नाही. माऊलीचा नैवेद्य सोपान काकाला दाखविल्याशिवाय आणि सोपान काकाचं नैवेद्य माऊलीला आल्याशिवाय प्रस्थानाची प्रक्रिया ही पूर्ण होत नाही. माऊलीचा नैवेद्य जेव्हा आपल्या धाकल्या बंधुराजांना दाखविला जातो तेव्हा धाकले बंधुराज संतुष्ट होऊन आनंदाने पंढरीकडे मार्गक्रमण करतात. पण दुसरी एक प्रथा आम्ही महाराज बघतो की वारकरी जे मानाच्या पालख्यावाले आहेत ते सुद्धा स्वतःचा नैवेद्य रोज माऊलींना आणून देतात आणि त्यानंतरच पुढे त्यांच्या भोजनाची प्रक्रिया सुरू होते. वारकरी संप्रदायात माऊलीच्या सोहळ्यात सुमारे 350च्या आसपास दिंड्या आहेत. 350 दिंड्यातला स्वयंपाक हा 350 प्रकारे विभागलेला आहे. मग आपल्या घरातलं पहिलं नैवेद्य आपण देवतेला अर्पण करतो. वारीच्या वाटेला एकमेव जागृत देवता म्हणजे माऊली आहे. मग आपल्याकडून फुल न फुलाची पाकळी माऊलीला अर्पण करायची, तर आपण बनवलेला महाप्रसाद हा माऊलींना अर्पण सोजळ भावनेनं करावा म्हणून प्रत्येक दिंडीतला प्रतिनिधी हा नैवेद्य माऊलींना आणत असतो आणि माऊलीला नैवेद्य दाखविल्याशिवाय त्यांच्या दिंडीमध्ये कोणीही जेवण करत नाहीत. या वारीमध्ये असते आणि केवळ नैवेद्याची नाही तर प्रत्येक ठिकाणच्या मुक्कामाला, प्रत्येक ठिकाणच्या प्रस्थानाला एक महत्त्व आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली महाराज आळंदीवरून नेऊन पुढे सासवडला येत नाहीत तोपर्यंत सोपन काका पुढे निघत नाहीत आणि इथे मात्र त्यांची भेट होत नाही. भेट होते ती तोंडले बोंडल्याला. त्यावेळी ही चारही भावंड तोंडले बोंडल्याला एकत्र येतात, बंधू भेट होते आणि तिथून पुढे हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करतो. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सासवड. चालती दिंडी नामाचा गजर, विठ्ठल स्मरे अंतरी निरंतर. विठ्ठल नामाचा अखंड गजर करत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात एकच आस असते, एकच ध्यास असतो, तो म्हणजे विठुरायाच्या दर्शनाचा. वारकऱ्यांच्या याच भावना जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. रोज कधी 10, 15, 20 किलोमीटरचं अंतर चालणाऱ्या या वारकऱ्यांना ऊर्जा कुठून मिळते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर ती ऊर्जा मिळते अभंगातून, ती ऊर्जा मिळते गवळणीतून, ती ऊर्जा मिळते भारुडातून. आणि टप्प्यावरती अगदी अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर चाललं की वारकरी अशी थोडी उसंत घेतात. पुन्हा सुरू खेळ होतो, तो कधी गवळणीचा होतो, कधी भारुडाचा होतो, कधी अभंग सुरू होतात. आणि हे अभंगामध्ये तल्लीन जाणारे वारकरी कधी 10, 15, 20 किलोमीटरचं अंतर कापतात हे त्यांना सुद्धा कळत नाही. खरं तर माझ्या मागं तुम्ही जेवढे वारकरी बघताय हे सगळे वयोवृद्ध वारकरी आहेत. एरवी आपण बघतो की आपल्या घरामध्ये असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला अगदी आपण काळजी घेऊन त्यांना चालायला सांगतो. इथे मात्र अगदी 20-25 किलोमीटरचं अंतर कापणारी ही मंडळी आहे. मला सांगा तुमचं वय किती आहे? 70. बरं, किती वेळ लागलं चालायला? तेवढा काही टाइम धानत नाही. किती वाजता गेले ते? 4 वाजल्यापासून. पहाटे 4. किती ठिकाणी थांबलात रस्त्यात? 2 ठिकाणी फक्त. म्हणजे बघा 28 किलोमीटर 30 किलोमीटरचं अंतर कापून फक्त 2 ठिकाणी. तुमचं वय किती? म्हणजे 59 आहे. अच्छा, हां, पाय दुखतायत? पाय नाही काहीच दुखणार. आनंदात तुका आनंद घ्यायचा आहे आम्हाला माऊली संघ. कुठली दिंडी? लातूरची आहे, आळंदीची आहे माऊली खास. तुम्ही कुठून आलात? आळंदीहून. अच्छा, आज सकाळी किती किलोमीटर चाललात माहिती आहे? किलोमीटर काही सांगता येणार नाही, पण आम्ही पहाटे 4 वाजता निघालो बघा. 2 ठिकाणी वाटेत बसलो, 2 ठिकाणी आम्ही गायलो, नाचलो, आनंद घेतलो. हो. आता काय सादर करणार आहे तुम्ही? गवळण म्हणू, भारूड म्हणू, काही पण म्हणू. गवळण, टाळ म्हणा, टाळ. अय, असा कसा देवाचा देव ठकडा, असा कसा देवाचा देव ठकडा ग, देव एका पायाने लंगडा,
देव एका पायाने लंगडा ग बाई एका पायाने लंगडा असा कसा आसा कसा देवाचा देव ठकडा आसा कसा देवाचा देव ठकडा ग देव एका पायाने लंगडा ग बाई लंगडा देव एका पायाने लंगडा बाई लंगडा जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो करे दया दुधाचा रबडा करे दया दुधाचा रबडा देव एका पायाने लंगडा ग बाई लंगडा देव एका पायाने लंगडा ग बाई लंगडा शिंकेची तोडी तो मडक्याची पोडी तो